पंचायत समितीचे, नगरपालिकेचे, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे कॉन्टेस्ट केले आहे असे आमचे 32,000 सुपर वॉरियर आहे। या 32,000 सुपर वॉरियरला सुद्धा आम्ही जबाबदारी दिली आहे आणि त्यामुळं एक महाराष्ट्रामध्ये संपूर्ण संघटनात्मक वातावरण ढवळून निघेल, विकासात्मक वातावरण ढवळून निघेल आणि हे 50,000 प्रवासी कार्यकर्ते जेव्हा 50,000 युनिटमध्ये जातील त्या ठिकाणी आमचे ग्रामसंयोजक निवासी कार्यकर्ता गेल्यावर त्या गावाचा ग्रामसंयोजक हा तेथील पूर्ण 18 संघटनात्मक कार्यकर्ता तयारी करून ठेवेल। एक ग्रामसंयोजक असणार आहे जो तेथील तयारी करेल, प्रवासी नेता 24 तास मुक्काम करेल, शहरामध्ये शहर संयोजक राहील, तो शहराच्या युनिटला व्यवस्था उभी करेल आणि आमचे प्रवासी नेता तिथे राहील। तर आमचे सारे केंद्रीय नेतृत्व, राज्याचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये असलेलं हे संपूर्ण गावचलो अभियानामध्ये आम्ही राहणार आहोत। हा आमचा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। पुढच्या काळामध्ये एक शक्तिवंदन कार्यक्रम आहे जो महिलांचा एक मोठा महिला बचत गट असतील, माविमचे त्या ठिकाणी महिला बाल कल्याणचे, उमेदचे महिला बचत गट आहे, यांच्याशी माननीय प्रधानमंत्री मोदीजी संवाद करणार आहे। जसं 9 मतदारांशी संवाद केला तसा महिलांशी संवाद करणार, महिला बचत गटांचा, महिला बचत गट माविमचे, उमेदचे यांच्याशी संवाद करणार आहेत। लवकरच तोही कार्यक्रम आम्ही करणार आहोत। एकंदरीत युवकाकरता नमो चषक, महिलाकरता त्या ठिकाणी शक्तिवंदन आणि भाजपाकरता गाव चलो आणि याच्यातलं अंतिम काय तर एका लोकसभेत आम्ही 3.5 लाख घरांची भेटणार आहे, घरभेटी करणार आहोत। गाव चलोमध्ये घर चलो करणार आहोत, गाव चलोमध्ये घर चलो करणार आहोत। म्हणजे संपूर्ण 50,000 युनिटमध्ये गाव चलो सोबत 3.5 लाख घर चलो होणार आहे। म्हणजे एका लोकसभेच्या ॲव्हरेज 3.5 लाख घरी आम्ही जाणार आहोत। मला वाटतं यातनं आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला समोर जातो आहे। ज्यांना ज्यांना जी जी सीट महायुतीमध्ये मिळेल त्या सीटच्या मागे भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीनिशी आमचं युनिट, हे गावपर्यंतचे युनिट, बूथपर्यंतचं युनिट, प्रत्येक मतदान यादीच्या पानापर्यंतचं युनिट हे या ठिकाणी कामाला लागणार आहे। मला वाटतं आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व जनतेकरता आमचे नेते सर्व जाणार असल्यामुळं ते जनतेलाही भेटेल, आमचे मंत्री जाणार असल्यामुळं तिथले प्रश्नही सुटतील, राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजनाही जनतेपर्यंत पोहोचवतील, याकरता असा गाव चलो अभियानाचा हा कार्यक्रम आहे।